आज बनवणार आहे रस्सा बटाट्याची भाजी। मी इथे कच्चेच मसाले घेत आहे। यामध्ये थोडा लसूण, छोट्या आकाराचा कांदा, अद्रक, 1 वाटी शेंगदाणे, अर्धा चम्मच मिरी, अर्धा चम्मच जिरे आणि टमाटे, थोडं कोथिंबीर आणि हे वाटण करण्यासाठी मी इथे 1 वाटी पाणी वापरत आहे। फोडणी तयार करण्यासाठी 1 वाटी तेल घेतले आहे। त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी आणि वाटून घेतलेला मसाला त्यामध्ये सोडून द्यायचा। आता हा फिरून घ्यायचा। थोडे कढीपत्त्याचे पाने टाकते आणि छानपैकी मसाला तेलामध्ये भाजून घेते, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये कोरडे मसाले सोडत आहे। त्यामध्ये 1 चम्मच चटणी, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धने पावडर आणि गरम मसाला, थोडं मीठ। आता कोरडे मसाले ह्या मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घेते। त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेऊ। आता यामध्ये मी थोडी कसुरी मेथी टाकत आहे। आता हा मसाला छान एकजीव करून घेऊया। बघा आता मसाल्याला तेल सुटले आणि कलर पण बदलला आहे। मसाल्यामध्ये हवं तेवढं पाणी टाकू शकता। तुम्हाला घट्ट बनवायचं असेल तर कमी पाणी टाका आणि तुम्ही पातळ बनवायचं असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता। मी इथे पातळ रस्सा तयार करत आहे। यामध्ये मी अजून पाणी सोडत आहे। आता ह्या रस्स्यावर झाकण ठेवून चांगली रस्स्याला उकळी घेऊन घेऊया। बघा रस्स्याला छानपैकी उकळी आली आहे। आता मी बॉईल केलेले आलू यामध्ये सोडून देते। रस्सा जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण झाला नाही आहे। केवळ 5 मिनिटात भाजी तयार झाली आहे। ही भाजी फार टेस्टी लागते। एकदा तुम्ही करून बघा। आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।